फुटप्रिंट लावा म्हणतात, जे सुसंस्कृत नेतृत्व माझ्यावर नेहमी हे आहे, स्टॅम्प आहे. आणि जिने औरंगजेबच्या कबरवर जाऊन फुलं वाहिले, चादर हे केली, त्याच्यावर मी काय बोलणार. पण या सगळ्या वादामध्ये तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष तुमच्या सोबत आहे का तुम्ही एकाकी पडलाय? नाही, मला सत्तेत कोण असतील की विरोधी पक्षातले कोण असतील, हे बघा, मी कोण माझ्याबरोबर यावेत म्हणून माझा लढा नसतो. माझं पूर्वीपासून एक पॅशन आहे, माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. जे शिवाजी महाराजांचे जे गटकोट किल्ले आहेत, ज्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, ते सुरक्षित राहायला पाहिजे. खरा इतिहास लोकांच्या पुढे नेहमी यावं, हे मी आज नाही, अनेक वर्षापासून प्रयत्न करतो. कोण माझ्यावर येतील काय न येतील हा माझा प्रश्न नाही. ज्या दिवशी सरकारला असं वाटलं की बाबा रायगड नको यांच्याकडं, मी आम्हाला काढून घ्यायचे, फारच त्रासदायक व्यक्ती आहे, मी द्यायला तयार आहे. मी महिन्यातले 4-4, 5-5 दिवस मी शिवाजी महाराजांचे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हावं, ही आलेली माझ्यासाठी संधी, अपॉर्च्युनिटी आहे. पण विरोधक असा आरोप करतायत की तुमच्याकडे संवर्धनाची जबाबदारी आहे, मग तुम्ही पन्हाळा असेल तिथं जे झालं ते आणि रायगड, तुम्ही तर तिथंच चुकीच्या पद्धतीने मागणी करताय आणि ती हटवण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधक करताय. ते कोणाला काय बोलायचं बोलून देत ना, पण मी प्रामाणिकपणे काम करतो. संवर्धन जतन काम करण्याची जो माझा अभ्यास आहे, मी काय उगाचच आपाप आलोय असं नाही. या 75 वर्षात जे आता टीका करतात माझ्यावर, या 75 वर्षात हे ना सुचलं नाही का दुर्गराज रायगडवर संवर्धन जतन करायचं? या 75 वर्षात नुसताच 1,20,00,000 रुपये खर्च केलाय. मी माझी प्रशंसा करायची नाही, पण मी मागं लागलो सरकारच्या. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या मागं लागलो की रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि त्या रायगड किल्ल्याची अवस्था पहा. आणि मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं. आणि ज्या रायगड किल्ल्याचं पूर्वीच ह्या 75 वर्षात संवर्धन जतन व्हायला पाहिजे होतं, ह्या 4-5 वर्षात काम सुरू झालेलं आहे. अनेक लोकांची इच्छा आहे की पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुनर्बांधणी होऊ शकत नाही. ते जे आहे तेच कॉन्झर्व आणि रिस्टोर करणं गरजेचं आहे. म्हणून लोकांना पहिले जे टीका करतात त्यांना विचार पाहिजे, संवर्धन जतनचा अर्थ त्यांना माहिती आहे का? पण रायगड प्राधिकरणावरून तुम्हाला बाजूला करावं अशी काही जणांची मागणी आहे, तसं काही सुरू आहे? मला नाही माहित. जर लोकांची, जर त्या मुख्यमंत्र्यांची सगळ्यांची इच्छा असेल त्यांनी सांगावं मला. मी काही ठेका घेतलेला नाहीये. मला आलेली संधी आहे, जोपर्यंत मला चांगलं काम करायला संधी मिळते तेवढं करणार. रायगड मी कुठेही पॉलिटिकली खेळ करत नाही. रायगड माझ्यासाठी शिवाजी महाराज, मला ज्यावेळी मी वर जाईन ते मला एवढीच माझी आठवण राहायला पाहिजे, बाबा संभाजी छत्रपतींनी शिवाजी महाराजांच्या दुर्गराज रायगड किल्ल्यासाठी संवर्धन जतनासाठी आपला पूर्ण वेळ दिला आणि चांगलं काम केलं, एवढीच माझी आठवण आहे. एक अतिशय अस्मितेची मोठी लढाई तुम्ही आता या वाघाच्या निमित्ताने घेताय. प्रश्न वाघाच्या समाधीचा आणि त्याचा तेवढा नाहीये, तो इथल्या करोडो शिवभक्तांच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे. त्या अस्मितेला तुम्ही हात घातलेला आहे. पण या सगळ्यानंतरची पुढची लढाई काय असेल यातली? नाही, ही लढाई म्हणून मी विलासराव मी पडलो नाही. बरं, हे ती माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. ज्या चुकीच्या गोष्टी जर समोर असल्या तर त्या पुढे आणणे. मी पुढेही करत, आजही पूर्वी करत होतो, आजही करते आणि उद्याही करणार आहे. म्हणून माझी ही लढाई नाही, तो माझा छंद आहे. आणि गडकोट किल्ल्यांसाठी, शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्यांसाठी ज्या घरात माझा जन्म झालाय, तो मला ॲडेड ॲडव्हान्टेज मिळतो. आणि जेवढं होईल माझ्याकडनं त्यावेळी मी करत जाणार आहे. मी अनेक ठिकाणी गडकोट किल्ल्यांसाठी एवढं बोलत असतो. मी सी फोर्ट सर्क्युट टुरिझम असेल, अनेक गडकोट किल्ल्यांसाठी तुम्ही पैसे काही देत नाहीत. वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये युनेस्कोचं ब्रँडिंग आणण्याचा हा प्लॅन कोणाचा आहे? हा सरकारचा नाही आहे, सरकारचा आत्ता आहे. पहिलं त्या लोकांना आणण्याची जबाबदारी माझी आहे. बरोबर. त्या शिखा जैन मॅडमना जे प्रमुख केलेलं त्यांना महाराष्ट्रात पहिल्यांदा आणलं संभाजी छत्रपतींनी. हे सगळे विसरत असेल तो भाग वेगळा आहे. पण जर समजा यासाठी सकारात्मकरित्या पावलं उचलली गेली नाही तुमच्या मागणीनुसार, तुम्ही समिती नेमा म्हणताय वगैरे आणि हे बाजूला हटवा म्हणताय, तर मग एक आंदोलन उभं राहू शकतं का यातून? नाही, त्या भाषाच का करायची आपण आंदोलनाची? तुम्हाला वाटतं वेळ पडणार नाही त्या गोष्टीची? नाहीच वेळ पडणार. आणि काय चुकीचं मी बोलावलंय? मला एका प्रश्नाचं विलासराव उत्तर तुमच्या सकट तुम्ही सगळ्यांनी द्यायला पाहिजे.
आपली अस्मिता शिवाजी महाराज आहे. बरोबर. हा? आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी अनेक योद्धांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या समाधी आज धूळ खात पडलेले आहेत. आणि ज्यांचा काहीच संबंध नाहीये, काल्पनिक दंतकथेतून तयार झालेलं एक कॅरेक्टर आहे. तो शिवाजी महाराजांच्या बरोबर आणि शिवाजी महाराजांच्या उंचीच्या वर तुम्ही उभा करताय. हे कुठल्याही शिवभक्ताला चालेल का? मग समाजाचं महत्व नाही, कुठल्याही शिवभक्ताला चालेल का? कुठल्याही पुढारीतल्या नेत्यांना चालते का? माझा अभ्यास पूर्ण क्लिअर आहे, मी तयार आहे. नाही, इतिहासकार सुद्धा सगळे म्हणतात वाघ्या कुत्र्याचा काही संबंध नाही. एवढं सगळं होत असताना सरकारने गप राहण्याची भूमिका घ्यायची का? विरोधकांनी सुद्धा गप राहण्याची भूमिका घ्यायची का? का नुसतं म्हणायचं की वाघ्या कुत्र्याच्यावर काही बोलत नाही, समिती स्थापन करा. एकतर म्हणा ना वाघ्या कुत्रा होता म्हणून, मग किंवा नाही तर म्हणा, नाहीतरी म्हणा, हो तरी म्हणा, की समिती भूमिका तरी घ्या. समिती स्थापन काय करायची ते सरकार करेल. पण सगळ्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी डायरेक्ट म्हणजे पवार साहेब, उद्धव ठाकरे, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, काँग्रेसचे असतील, या सगळ्यांनी सांगावं हो वाघ्या कुत्रा होता किंवा वाघ्या कुत्रा नव्हता. एक लाईन तर घ्या. नुसतं इतिहासकारांनी क्लिअर कट सांगितलंय, इतिहासकारांनी सगळ्यांनी सांगितलंय. एक इतिहासकार नाही, पहिल्यांदा इतिहासात असं घडलं असेल की सगळ्या वैचारिक बेसचे जे इतिहासकार आहेत, मग बाबासाहेब पुरंदर असून देत, तुमचे जयसिंगराव पवार सर असून देत, पांडुरंग बलकोडे असतील, महेंद्र असतील, इंद्रित सावंत असतील, सगळ्यांचं एक मत आहे ऐतिहासिक कुठलाही संदर्भ नाहीये. नाहीच आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे. मग का गप आहे?